भीमेपलीकडे कर्नाटकात शिरगूर नावाचं गाव आहे आणि त्या गावामध्ये शास्त्री कुटुंब हे प्रसिद्ध आहे. पौराहित्य हा त्यांचा पिढीजात व्यवसाय आहे. त्या कुटुंबामध्ये एक असं बालक जन्माला आलं की जणू काही स्वामी महाराजांच्या आशीर्वादासाठी जन्माला आलेलं असावं. पुढे ते बालक माधव शास्त्री या नावाने प्रसिद्ध झालं. तर पौराहित्य करून दैनंदिन जीवन जगणारे माधव शास्त्री एकदा आपल्या मित्राच्या आग्रहाखातर त्याच्या नातींच्या लग्नासाठी शिरवळ म्हणजे अक्कलकोटच्या जवळ असलेलं शिरवळ या गावी जायला निघाले. अक्कलकोटमध्ये एक सत्पुरुष आहेत हे त्यांना ऐकून माहीत होतं, पण कधी भेट झालेली नव्हती. आता आपण शिरवळला जातोच आहोत तर वाटेत अक्कलकोटमध्ये स्वामींचं दर्शन घ्यावं असाही त्यांचा मानस होता. गाणगापूरला जाणारा रस्ता एवी तेवी बुधवार पेठेतल्या चोळप्पांच्या घरावरूनच जातो. तेव्हा तिथे स्वामींचं दर्शन घ्यावं असं त्यांनी ठरवलं. घोड्यावरून ते जेव्हा चोळप्पांच्या घराजवळ पोचले तेव्हा त्यांनी पाहिलं की चोळप्पांसह अनेक सेवेकरींची झुंबड उडालेली आहे. त्यांनी ताडलं की स्वामींचं वास्तव्य इथेच आहे. त्यांनी लगेच आपल्या बरोबरच्या मंडळीला तिथेच थांबायला सांगितलं आणि स्वतः दर्शन घेण्यासाठी आतमध्ये गेले. स्वामींचं ते तेजपुंज रूप पाहून ते आपोआपच नतमस्तक झाले. त्यांनी नमस्कार केला मात्र स्वामी ताडकन उठून बसले आणि चोळप्पांना म्हणाले, चोळ्या अक्षता घेऊन ये. चोळप्पांनी अक्षता आणल्या. त्यांनी लगेच 4 लोकांच्या हातात दिल्या आणि शास्त्रींच्या डोक्यावर अक्षता व्हायला सांगितलं आणि शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान असं 3दा म्हणाले. सगळ्यांना हा काय प्रकार आहे कळेच ना. शास्त्रीपणाने विचार केला, मी पहिल्यांदाच इथे आलो. त्यांचं वय 60च्या पार होतं. दिसायलाही ते वयस्कर दिसत होते. तरीही हा सत्पुरुष माझ्या डोक्यावर अक्षता टाकून शुभमंगल सावधान का म्हणतोय. त्यांनी चोळप्पांना विचारलं तेव्हा चोळप्पा म्हणाले, हे पहा, तुम्ही ज्या कामासाठी परगावी चाललात ते काम करून तुम्ही या. स्वामींच्या प्रत्येक कृतीमागे काहीतरी गूढ अर्थ असतो. शास्त्रीजी पुढे निघाले, शिरवळला आले. शिरवळला लग्न मंडपात आल्यानंतर शास्त्रीला जाणवलं की सगळीकडे चिंतेचं वातावरण आहे. सनई चौघड्याच्या ऐवजी सगळीकडे शांतता आहे. त्याने आपल्या मित्राला विचारलं तर मित्र म्हणाला, काय सांगू, दोन्ही नातींची एकाच मुहूर्तावर एकाच मंडपात लग्न व्हायची आहे. धाकट्या नातीचं वरण आलंय पण मोठ्या नातीचं वरणाचा अजूनही पत्ता नाही. मुहूर्ताची वेळ जवळ आली आहे. मोठ्या नातीचं लग्न केल्याशिवाय धाकट्या नातीचं लग्न करता येत नाही. म्हणून मी चिंतेत आहे. सगळे सोयरे जमले. त्यांच्यासमोर बेवरू व्हायची वेळ आलेली आहे. तेव्हा शास्त्रीबाईंनी त्यांना धीर दिला. पण तो मित्र म्हणाला, मैत्री खातर माझी अब्रू वाचवण्यासाठी तू माझ्या मोठ्या नातीचा पत्नी म्हणून स्वीकार कर. शास्त्रीजी अचंबित झाले. ते म्हणाले, कसं शक्य आहे. पण मित्रांनी त्यांचं काही ऐकलं नाही आणि त्यांना बळे नवरा म्हणून उभं केलं आणि मोठ्या नातीशी त्यांच्या थाटामाटात लग्न झालं. नव्या नवरीला घेऊन शास्त्री जेव्हा परत निघाले तेव्हा त्यांना स्वामीजींची कृती आठवली की स्वामीजी हे अंतर्यामी आहे, सिद्ध पुरुष आहेत. त्यांना ठाऊक होतं आता जरी मी आमंत्रित म्हणून जात असलो तरी मी लग्न करूनच परत येणार आहे हे त्यांना आधीच माहिती. शास्त्रीजी मग नव्या नवरीला घेऊन स्वामींच्या भेटीला गेले, त्यांचा आशीर्वाद घेतला आणि आपल्या गावी निघाले. त्यानंतर शास्त्री सातत्याने स्वामींकडे येत राहिले. त्यांनी स्वामींसाठी अष्टकं लिहिली. संस्कृतमध्ये 4 अध्यायाचं चरित्र लिहिलं. तेच चरित्र आता नित्याचे सांगाती